इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 31 मध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार माजी नगरसेवक भगवानदादा दोंदे, पुष्पा साहेबराव आव्हाड, डॉक्टर पुष्पा राजेश पाटील, बाळकृष्ण शिरसाट हे भाजपाचे अधिकृत उमेदवार असून आज त्यांनी प्रभागात राणेनगर येथील सप्तशृंगी माता मंदिर येथे प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ केला। राणेनगर, चेतनानगर, किशोरनगर, गणेश कॉलनी या परिसरात फिरून नागरिकांच्या गाठी भेटी घेतल्या। तसेच प्रशासन काळात आमदार सीमा हिरे यांच्या निधीतून केलेल्या विकास कामांच्या जोरावर पुन्हा एकदा नागरिकांनी भारतीय जनता पार्टीच्या मागे उभे राहून चारही उमेदवारांना निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले। 5 वर्षांमध्ये पण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी आपण खूप काही कामं केले। रस्ते असेल, पाणी असेल, लाईट असेल, गोरेगटार असेल, उद्यान असेल। निश्चित हे काम करीत असताना सांगावं लागेल की पश्चिमच्या लोकप्रिय आमदार सीमाताई हिरे यांच्या माध्यमातून सुद्धा गेल्या 3 वर्षापासून आम्ही सुद्धा नगरसेवक नसताना या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेमध्ये प्रशासन नेमलं। त्यानंतर सुद्धा आमदार ताईंनी आम्हाला खूप निधी दिली। या प्रभाग 31चा खूप विकास झाला। आज निश्चित आम्हाला या परिसरामध्ये आज सर्वप्रथम राणीनगर येथे सप्तशृंगी माता इथे आज आम्ही प्रचाराचं नारळ फोडलं आणि त्या ठिकाणी प्रचार करत असताना लोकांचा प्रतिसाद बघितला तर खूप चारही उमेदवाराला मी असेल, पुष्पा आव्हाड असेल, पुष्पा पाटील नवले असेल आणि बाळकृष्ण शिरसाट असेल, निश्चित सर्व लोकांचा प्रतिसाद बघितला तर निश्चित आम्हाला आनंद वाटला की आम्ही आज प्रचार करत असताना जवळजवळ सकाळी 10 पासून तर आता 1-1.5 वाजेपर्यंत प्रचार करताना सुद्धा लोकांचा आनंद की कमळचे सर्व लोक, सर्व परिसर एकदम असं पिजून काढल्यानंतर सर्व लोकांनी साथ दिली आणि लोकांनी एक आश्वासन दिलं की आम्ही निश्चित चारही कमळचं चिन्हावर बटन दाबणार आहोत, तुम्ही निश्चिंत राहा। याचं कारण एकच की गेल्या 5 वर्षामध्ये काम करत असताना लोकांचं प्रेम आमच्यावर राहिलं, लोकांचा स्वभाव आम्हाला माहीत आहे। लोकांचे सुख असेल, दुःख असेल, या आनंदामध्ये सुखामध्ये जात असताना निश्चित सांगावं लागेल की खूप काही कामं केली आहेत म्हणून लोकांचा विश्वास आहे। आणि निश्चित महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र साहेब फडणवीस, कुंभमेळा मंत्री गिरीश भाऊ महाजन आमचा विश्वास टाकला, ते विश्वास आम्ही पूर्ण केल्याशिवाय सोगही राहणार नाही। धन्यवाद। जय हिंद, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम। सर्वप्रथम मी भारतीय जनता पार्टीचे आपले राज्याचे कुंभमेळा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली आपले नाशिकचे तिन्ही आमदार सीमाताई हिरे, फनंदेताई तसेच राहुल भाऊ ढिकले, शहराचे अध्यक्ष सुनील भाऊ केदार यांनी आमच्या चारही उमेदवारावर जो विश्वास टाकला आणि आम्हाला परत एकदा उमेदवारी करण्याची संधी दिली, सर्वप्रथम मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करते। तसेच माझ्या बरोबर असणारे भगवानदादा दोंदे, तसेच बाळाभाऊ शिरसाट, डॉक्टर पुष्पाताई पाटील आणि मी पुष्पा आव्हाड, आम्ही चारही उमेदवार खूप चांगला या प्रभागाचा विकास करू। आणि आजच आम्ही सप्तशृंगी माता मंदिर येथून नारळ वाढून प्रचाराला प्रारंभ केला। तसं पाहायला गेलं तर नागरिकांचा असणारा जो विश्वास आणि त्यांच्यावर असलेलं प्रेम आज या प्रचाराच्या माध्यमातून आम्हाला बघायला मिळालेलं आहे। गेले 5 वर्षापासून आपण नागरिकांच्या चांगल्या संपर्कात आहोत आणि एक चांगलं नाळ आपण जनतेशी जोडलेले आहेत आणि तोच विश्वास जनतेने परत ठेवून आम्हाला परत उमेदवारी केलेली आहे। आणि या उमेदवारीतून आम्ही चांगला प्रभागाचा चारही उमेदवार चांगला प्रभागाचा विकास करू अशी ग्वाही देते आणि थांबते। नमस्कार, मी डॉक्टर पुष्पा पाटील नवले। माझ्या सर्व प्रभाग क्रमांक 31 मधील माझ्या जागरूक मतदार बंधू भगिनींना मी डॉक्टर पुष्पा पाटील नवले माझा मानाचा जय श्रीराम। आणि आज स्त्री शिक्षणाच्या प्रवर्तक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे, त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम। या ठिकाणी माझा जो पक्ष आहे, तुम्ही आत्ताच मला म्हटला की नवीन चेहरा दिलेला आहे, माझा पक्ष आहे भारतीय जनता पार्टी। माझ्या पक्षाचे ध्येय, धोरण आणि विचारधारा अतिशय शिस्तप्रिय आणि शिस्तबद्ध आहे। त्याची ध्येय धोरणच असे आहे की तो संघटन मानणारा पक्ष आहे। देशभक्ती प्रथम पाहिली जाते, राष्ट्रभक्ती पाहिली जाते आणि लोकांचा विकास साधला जातो। भारतीय जनता पार्टी म्हणजे सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका साथ असं हे आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारतीय जनता पार्टी म्हणजे लोकतंत्र आणि संविधान मजबूत करणारी असा माझा पक्ष आहे। सन्माननीय आमच्या नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या आमदार सीमाताई हिरे,
आमच्या मध्यच्या आमदार देवयानी फरांदे मॅडम, आमचे नाशिकचे अध्यक्ष सुनील केदार साहेब, तसेच आमचे पूर्वचे आमदार राहुलभाऊ ढिकले, त्याचबरोबर माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, तसेच कुंभमेळा मंत्री गिरीशभाऊ महाजन, बावनकुळे साहेब आणि देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, सर्वांचे मनपूर्वक आभार आहे की त्यांनी आम्हाला नवीन चेहरा म्हणून ह्या पक्षाची एक धुरा सांभाळण्यासाठी त्यांनी आम्हाला संधी दिलेली आहे. आणि मला वाटतं या संधीचं नक्कीच सोनं होईल. कारण भारतीय जनता पार्टी म्हटलं तर सुंदर असं चिन्ह आहे कमळ. तर त्या कमळ म्हणजे लक्ष्मीचं कमळ, कमळ म्हणजे चिखलात उगवणारा कमळ, कमळ म्हणजे नरेंद्र मोदींचं कमळ, कमळ म्हणजे हिंदुत्वाचं कमळ. सर्व नागरिक बंधू भगिनींना मी नम्र विनंती करते की भारतीय जनता पार्टी ह्याच पक्षाला आम्ही 4 उमेदवार, मी स्वतः डॉक्टर पुष्पा पाटील नवले, माजी नगरसेवक भगवान सुखदेव दोंदे नाना, तसेच माजी नगरसेविका पुष्पाताई आव्हाड आणि आमचे बाळाभाऊ शिरसाट, या सर्वांना तुम्ही भरभरून मताने विजयी करा. कारण आपलं केंद्रात सुद्धा भाजपा आहे, राज्यात भाजपा आहे आणि स्थानिक आपल्याला भाजपाच आहे. त्यामुळे भाजपा आणली तर आपली जो नागरी सुविधा आहे त्या नागरी सुविधा आपल्यापर्यंत येण्यासाठी अतिशय मोठी मदत होणार आहे. म्हणून सुजाण नागरिकांना परत एकदा नम्र विनंती की भारतीय जनता पार्टी याला आम्ही 4 उमेदवारांना भरभरून मतदान करा. धन्यवाद. जय श्रीराम. निश्चितच मी या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे मनापासून आभार मानेन. सर्वच नेत्यांनी माझ्यासाठी प्रयत्न केले, त्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांचे मी आभार मानेन. आणि आज खऱ्या अर्थाने खूप दिवसापासून सातत्याने सामाजिक कार्यात माझं काम चालू होतं सातत्याने. तर निश्चित आता महानगरपालिकेच्या निवडणुकीला सुरुवात झाली आणि आज प्रत्यक्षात या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ देखील फुटलेला आहे. तर ज्या पद्धतीने या नागरिकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात उत्साह आहे, कारण त्यांना एक विश्वास आहे की मी गेले 10-15 वर्षापासून जनतेच्या वेगवेगळ्या माध्यमातून ज्या समस्या सोडवतो, निश्चित येणाऱ्या काळामध्ये हाच उमेदवार आपल्यासाठी योग्य आहे. आणि त्याच माध्यमातून आमचा पॅनल देखील, आमच्या पॅनलला भगवान नाना दोंदे, पुष्पाताई आव्हाड, डॉक्टर पुष्पाताई नवले पाटील आणि मी स्वतः बाळकृष्ण शिरसाट असा आमचा पॅनल आहे. तर निश्चित सर्वच प्रभागातील नागरिकांचा या पॅनलकडे बघण्याचा दृष्टिकोन अतिशय सकारात्मक आहे. कारण त्यांना माहीत आहे की सर्वच या पॅनलचे सर्वच उमेदवार आपल्या प्रभागाचा विकास करण्यासाठी सक्षम आहे. म्हणून या माध्यमातून ज्या पद्धतीने आज एवढ्या मोठ्या संख्येने सर्वच नागरिक स्वतःहून उपस्थित झाले आणि आम्हाला शुभेच्छा देतात, निश्चित मी सर्वच प्रभाग क्रमांक 31च्या सर्वच मतदार बंधू आणि भगिनींना विनंती करेन की येत्या 15 जानेवारीला भरघोस मतांनी सर्व पॅनलला विजयी करा आणि आमच्या पाठीमागे खंबीरपणे आम्हाला साथ द्या अशी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.